हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने असा डाळ तांदूळ ढोकळा। तर करायला सोपा आहे, तुम्ही फक्त जरा लक्ष ठेवून जर हे मी सांगितले ते प्रमाण वापरलं तर अतिशय सोपा आहे। तर चला सुरुवात करूयात। एक असं पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हा मी रेग्युलर जो खातो तो तांदूळ घेतलेला आहे। तुमच्याकडे जर रेशनचा असेल तर आवर्जून रेशनचा तांदूळ घ्या। 1 कप तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच्या हाफ कप म्हणजे निम्मा अशी डाळ घ्यायची आहे। अर्धा कप डाळ आणि 1 कप तांदूळ असं प्रमाण आहे। आता पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। हे बघा 2 वेळा धुवून झालेला आहे। आता तांदूळ किंवा डाळ याच्यावर अर्धा ते 1 इंच पाणी राहील इतकं पाणी ठेवायचं आहे आणि एक 5 ते 6 तास भिजून द्यायचे आहे। हे बघा 5 ते 6 तासाने आपण उघडून बघायचे आहे। तांदूळ आणि डाळ व्यवस्थित अशी भिजली गेली आहे। हे बघा आपण तोडून बघूयात। हे बघा अशी छान भिजली गेलेली आहे। तर आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डाळ आणि तांदूळ हे काढून घ्यायचे आहेत। पाणी न घालायचं नाही, न घालताच वाटायचं आहे। हे बघा या पद्धतीने पूर्ण बारीक नाही करायचं आहे, रवाळ पद्धतीचं हे वाटण करायचं आहे। हे बघा वाटून घेतलेलं आहे आपण, हे रवाळ आहे हे, आणि 2 ते 3 मिनटं हे हातानेच चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे रवाळ असं आहे हे। आता काय करायचं, हे झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी कमीत कमी 10 तास तरी हे व्यवस्थित भिजून द्यायचं आहे किंवा फुलून द्यायचं आहे। आता हे बघा 10 ते 12 तासाने आपण काय करायचं आहे, एक पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे, उकळायला ठेवायचं आहे। आता तोवर आपण हे रात्रीचं पीठ बघूया। हे बघा किती छान फुललं गेलेलं आहे। बघा बघा काहीच नाही, फक्त डाळ आणि तांदूळ रात्रभरासाठी हे वाटून ठेवलं होतं। हे बघा किती छान फुललं गेलं। आता एक 5 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे, चांगलं हलकं फुलकं करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे आपण खातो तेच तेल 3 चमचे टाकलेलं आहे यामध्ये। हे बघा आता हिंग टाकायचं आहे पाव चमचा आणि 2 चमचे मी दही टाकलेलं आहे। हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट वाटतं आहे मला, जरा फेटायचं, जर लागलंच तर आपण 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे असं पाणी टाकायचं आहे। थोडंसं घट्ट वाटतंय आहे, जरा जास्तच घट्ट आहे, त्यामुळे 1च चमचा टाकायचा आहे, 2 पण नाही टाकलं तरी चालेल। थोडंसं घट्ट पातळ करायचं आहे। बघा या पद्धतीने आता बरोबर झालं आहे। बघा या पद्धतीने झालेलं आहे व्यवस्थित। थोडीशी हळद टाकायची आहे, हळद थोडीशीच टाकायची आहे, चिमटीने 1 चिमटी किंवा 1.5 चिमट टाकायची आहे, जास्त नाही टाकायची, कारण आपण सोडा टाकणार आहोत त्यामुळे ते लाल होऊ शकतं, म्हणून थोडीशीच हळद टाकायची आहे। हे बघा हळद टाकून सुद्धा 2 मिनटं व्यवस्थित अशी फेटून घ्यायचं आहे। आता हे बघा पाव चमचा सोडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे सोड्यावर, सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी, आणि व्यवस्थित असं 2 ते 3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे। हे जेव्हा कधी आपण कढई बघायची आहे, कढईमधलं पाणी चांगलं उकळलं का तरच सोडा टाकायचा आहे। सोडा टाकल्याच्या नंतर 1-2 मिनटं उकळून लगेचच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। पाणी उकळतं असलं की लगेच आपला हा ढोकळा छान फुलायला सुरुवात होते। पाणी गरम असेल तर मग तो सॉफ्ट होतो किंवा मऊ होतो, त्याच्यामुळं गरमच पाणी घ्या, थंड पाणी असं घ्यायचं नाही, चांगलं उकळी यायला पाहिजे। आता ही आपण आधीच प्लेटला बटर पेपर लावून आधीच ठेवलेला होता, कारण पटापट ही प्रोसेस करायची आहे। आता हे बघा ढोकळ्याचं बॅटर ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा थोडंसं ढोकळा टॅप करून घ्यायचं आहे आणि हे बघा पाणी छान उकळलं गेलेलं आहे। हे बघा या पद्धतीचं पाणी उकळलं पाहिजे। आता ठेवूया प्लेट आणि 15 मिनटासाठी व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं आहे, मध्ये उघडायचं नाही। 15 मिनटांनी हे बघा उघडून बघते आहे। हे बघा छान असा झालेला आहे, आपण चेक करूया। हे बघा सुरी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ व्यवस्थित हा शिजला गेलेला आहे। आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। हे बघा
एक 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे बघा साईडून पण सोडून व्यवस्थित अशा कडा सोडून घ्यायच्या आहेत चाकूच्या वगैरे साह्याने. हे बघा असं व्यवस्थित सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा किती सॉफ्ट झाले दाखवते मी तुम्हाला. बघा दिसतं आहे ना, जवळून दाखवते बघा. व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आता वरचा बटर पेपर काढून टाकायचा आहे. साईडला केलं की इजी निघतो हा बटर पेपर. बघा काढून घेतलेला आहे. परत आता हातावर घ्यायचा आहे आणि जसा होता तसा ठेवून द्यायचा आहे सरळ पद्धतीत. आता हे बघा आपण फोडणी करायच्या आधी असे हे चिरा करून घ्यायचे आहेत. कारण अशा चिरा केल्या ना की किंवा आपण ज्या आपल्याला आकाराचे पाहिजे आहे त्या आकाराचा आपण ढोकळा कट करून घ्यायचा आहे. कारण असं कट करून घेतला ना की व्यवस्थित फोडणी आतपर्यंतही लागते, सगळ्याला अशी लागते व्यवस्थित. असे कट करून घेऊयात. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ढोकळा करून बघा आणि मला कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा झालेलं. आता फोडणी करूयात. तेल टाकलेलं आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकूयात. हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. तेल छान तापलं की मोहरी टाकायची आहे आणि लाल मिरची टाकलेली आहे, हिंग टाकलेला, कढीपत्ता टाकलेला आहे. फोडणी छान व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता याच्यावर आपण सोडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अजून सॉफ्ट करायचं असेल ना तर ह्या फोडणीमध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. ते बॅटर ह्याच्यावर सोडून घ्यायचं आहे. मला तर गोड नाही आवडत म्हणून मग मी हे अशीच फोडणी टाकलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ती सुद्धा छान लागते चवीला. असं जसं आपण रव्याच्या चण्याच्या पिठाचा ढोकळा करतो त्या पद्धतीने आपण जशी फोडणी टाकतो त्या पद्धतीने आपण टाकू शकतो. आता त्याच्यावर ह्याच बॅटरवर वरती असा बारीक चिरून कोथिंबीर भुरभुरायची आहे. बघा किती छान झालेलं आहे. आता टोमॅटो सॉस बरोबर एकदम छान लागतो. खरंच खूप सोप्या पद्धतीचं आहे. थोडीशी तयारी करायला लागते, पूर्वतयारी, म्हणजे भिजायला वगैरे घालावा लागतो. पण जर तुम्ही घातलात भिजायला आणि तर व्यवस्थित हा अजिबात न फसणारा हा डाळ ढोकळा, तांदूळ ढोकळा आहे. हा खूप छान पद्धतीचा होतो आणि अतिशय सॉफ्ट असा हा पटकन होतो. तर नक्की तुम्ही हा करून बघा. तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.